द्वारकाधीशांचा पादुका प्रतिष्ठापना होणार आहे। आज गेले सलग 3 दिवस विविध धार्मिक कार्य चालू होती, होम हवन चालू होतं आणि आज प्राण प्रतिष्ठा झालेली आहे। 4 वाजता मंदिर सर्वांसाठी शंकराचार्यजींच्या आशीर्वादाने सुरू होणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि 26, 27, 28, 29 आणि 30 या सर्व दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रम धार्मिक राबवले जाणार आहे। प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या इच्छेमुळे द्वारकाधीशांच्या कृपेमुळे हे मंदिर झालेलं आहे। इतक्यावर न थांबता त्यांना विविध उपक्रम सर्व समाजासाठी सर्व धर्मांसाठी या देवळामध्ये कसे होतील हा देखील त्यांचा एक मानस आहे। हे मंदिर जे आहे ते मला वाटते पालघर मुंबईमध्ये सर्वात द्वारकाधीशाचं एवढं मोठं मंदिर असेल, सेम टू सेम प्रतिकृती द्वारकाधीश मंदिराची ही केलेली आहे का जे गोरगरीब आहेत, सामान्य आहेत, वृद्ध आहेत, ज्यांना तिकडे जाऊ शकत नाही दर्शनाला, तर इकडे प्रवीणाताईंच्या इच्छेमुळे द्वारकाधीशांची कृपा झाली आणि इथे ही उपलब्ध झालेली आहे। निसर्ग संपन्न असं मंदिर आहे की पूर्वेला इथे तुम्ही बघाल तर आपल्याला ईश्वरपुरी आहे, पश्चिमेला जीवदानी देवी आहे, दक्षिणेला तानसा वैतरणा सूर्या नदी आहे, अरबी समुद्र आहे, असा चारी बाजूने इकडे धार्मिक महत्व असलेली ही जागा आहे आणि अशा ठिकाणी हे मंदिर झालेलं आहे आणि आजपासून मंदिर सर्वांसाठी दर्शनाला मोकळं झालेलं आहे, खुलं केलेलं आहे।